नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आज आहे शनिवार आणि आपण आता निघतोय, म्हणजे सगळेच निघतोय। दीदी जीजू पण आलेले आहेत, तर जीजूंचं आजोळ आहे तिकडे वेंगुर्ल्याला, हो ना जीजू? तर मग आपण जाणार आहोत वेंगुर्ल्याला, तिथे थोडंफार भेट देणार आहोत आणि पुढचा काय कार्यक्रम आहे तो अजून काय फिक्स झालेला नाहीये। तर लेट सी, बघूया काय होतंय काय नाही। बट फिलहाल तर आपण जरा गाव फिरतो, म्हणजे गावात जेवढी पण लोक आहेत त्यांना भेट देतोय। जीजू दीदी आलेले आहेत, त्याच्यामुळे मम्मीवरचं काम आम्ही करतोय, मी आणि ताई फिरवतोय त्यांना। तर चला, अशी सुरुवात झालेली आहे आजच्या दिवसाची। आपण पण राहिलो 3-4 दिवस, खूप बरं वाटलं। राहणार तर 21-22 पर्यंत होतो, पण अचानक जीजू आले आपला ब्लॉग बघून, तर ते प्लॅन चेंज झाला। मस्त ठेवले ना यांनी, सामान ठेवायला केलंय। आयन कसं आहे? आयांचं छोटू घर। चला, हे जीजू हे आहे काळी मिरी, काळी मिरीचा वेल। झाड, हा काळी मिरी। वाघ आणि साप येतात, वाघ आहेत काय? ते घर भारी आहे ना समोरच। आई, वाघ येतो काय? तिकडे येतो आता, गेलातच ना गोंडाकडे, हा तिकडे येतो। इथे नाही, इथे नाही येत। इथं कशाला येईल, आपली वैवट आहे, हा आपली वैवट असती आहे, माणसाची ह्याला नाही। आता इथं कोण राहिलंच नाही ना अजिबात। सुना सुना असलं तर येऊन जाणार येऊन। मस्त आहे ना मी मागे, आणि किती मेंटेन ठेवलंय, स्वच्छ ठेवलंय, स्वच्छ अजून स्वच्छ राहिलं असतं, दिसलं असतं तुला, पण आता बरं नाहीत ना, यंदा बरं नाही, तिथं झाले वांद। ह्या वयात पण तुम्ही एवढं सगळं मग एवढ्या वयात एवढं काम करत राहतात। तुम्ही काम करताय म्हणून तुम्ही व्यवस्थित आहे, आमच्यासारखी हाताखाली कामाला लकड तुला पान काय दिसत, सगळा परिसर तिकडं सगळा मजबूत आहे एकदम, काम करून राहिलं की आपण मजबूत राहतो। हे आता होत नाही, झेपत नाही म्हणून हे राहिले। आता जातो जरा, 2-3 घर आहेत तिकडे, आता जेवण निघणार ना? नाही आम्ही निघू आता लगेच। हे बघा इथे काम चालू आहे ना, तर हे चिळे वगैरे आणून ठेवलेले मस्त ना, बघायला मिळालं आपल्याला। बघा हे कौलारू घर मस्त। काय आयान? कॉक कसं आहे? छान आहे। छान आहे। चला मित्रांनो, आता आपण निघतोय मामाकडून आणि आपण आंबे तर सिलेक्ट करून ठेवलेले आहेत, सगळे घेतलेले आहेत, पण आता घेऊन जात नाहीये, कारण आपल्याला मुंबईला जाताना ऑन द वे हात रूट लागतो, त्याच्यामुळे काय 15-20 मिनिटं काढून आपण वरती परत येणार आहोत आंबे घ्यायला। कारण का आता घेऊन गेलो ना तर त्यांना हवा लागणं इम्पॉर्टंट आहे, हवा नाही लागणार 2-4 दिवस आपण परत बाहेर असणार, पुढे काय प्लॅन होतोय माहित नाही, तर मग ते कसं काय करणार ना, खराब नको व्हायला म्हणून ते आपण तसा विषय करणार आहे, येताना रिटर्न घेणार आहे। बॅगा वगैरे पॅक झाल्या, चल मामी बाय, थँक्यू। आणि हा, आणि खूप छान छान खायला भेटलं, मस्त चिकन, तर बाप चिकनचं तर नाव मी पुढचे कित्येक वर्ष काढत राहील। भेटूया, हा भेटूया लवकरच। आई आमच्या सोबतच येते खाली, वो आई का नाही क्या वो पार्टी का विषय, हा वो का हिसाब चुकता करणे का। मामा पण आमच्या सोबतच येतोय, मामा संगमेश्वर पर्यंत येतोय, मामाचं काहीतरी मार्केटमध्ये काय काम आहे, तर मामाला आपण संगमेश्वर मध्ये सोडू आणि आईला आपण खाली तुरळला सोडू। पार्टी, हो पार्टी करेगी अकेली अकेली। बाय जय, चला पार्टी, चला बाय, आणून ठेवतो। हा हे बघा, चला बाय। मुंबईला पण बोलू आपण, तुम्ही दोघं जा आणि तू माझ्या मांडीवर बस। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय, खाण्यापिण्याची सोय। चला मित्रांनो, आता तर आपण निघतोय, आता फुल फॅमिली कधी येईल माहित नाही, गणपती मध्ये कदाचित माझा प्लॅन पाठीमागे जावत आली जायची, बट गणपतीमध्ये थोडा माझा प्लॅनिंग चालू आहे। आमची आई आहे म्हणून आम्हाला खूप भारी वाटतं। मी जे बोलतो ते मस्करीमध्ये बोलतो, त्याला छपरी चाळे नाही बोलत, कळलं ना? ज्यांना ज्यांना वाटतं ना त्यांनी पहिली फुर्सत मध्ये निघायचं, बाकी सगळ्यांना माहिती आहे माझा स्वभाव कसा आहे, ठीक आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आई
ये नहीं वो ऐसा लाजो बिजो मत ऐसा लाजने का क्या विषय ये नो समोर आता तुला सांगायची गरज नाही हो तुमका ऐसा सब लोकेशन पता इधर का नहीं क्या तो तुमको अभी क्या बताने की जरूरत नाही किधर क्या मिळतं. आईला चायनीज खूप आवडतं. आता आपल्याला वेळ नाही म्हणून नाही तर मी सुद्धा आणि ताई सुद्धा आम्ही पण दोघं त्यातलेच आहोत चायनीज वाले. आम्ही पण जाऊन तिकडे बसलो असतो. पण जा तुला काय पाहिजे ते खा आणि एन्जॉय कर आणि सावकाश घरी जा. हा क्रॉस व्यवस्थित कर. येतोय परत 2 दिवसात येतो. येणारच आहोत ते आंबे घ्यायला पण स्टील बाय. बाय घे मगाचपासून थांबलेलं पण ट्रॅफिक काय अजून जात नाही. रस्त्याचं काम आहे म्हणून संगमेश्वर मध्ये बघा ना लांबच्या लांब ट्रॅफिक लागलेलं भाई साहेब खूप आहे बाय. मागे अख्खी रांग लागली इकडे पण लागले बघा समोर. आता आपण जस्ट संगमेश्वर बस स्टॉप जवळ पोहोचू. संगमेश्वरचं एसटी डेपो आहे तिथे आपण पोहोचू. हे देखो दोस्तो कोकणचा थापा. काम चालू असल्यामुळे थोडासा रस्ता अरुंद झालाय त्याच्यामुळे एवढी मोठी ट्रॅफिक आहे आणि ते पण दोन्ही साईडने गाड्या सोडायच्या. हे एसटी डेपो आहे संगमेश्वरचा. थोडं काम झालेलं आहे हे. नजारा आहे गाईज यार एक नंबर. विषय हाड जबरदस्त. मंदिर पण आहे मस्त. वाव अजून रस्त्याचं काम चालूच आहे गाईज मध्ये मध्ये पण आपल्या तुरळ पर्यंत टॉपचा विषय आहे एकदम सुसाट भारी वाटतंय. पण आता आपण किती 3-1 तास आहेत आपल्याला वेंगुर्ल्याला पोचायला. मध्ये ते आपण थोडस काय भेटू वगैरे आणि थोडा काय नाश्ता वगैरे करू आणि नंतर मग जिजू दीदी जसं सांगतील तसं मग गाडी वळवू पुढे. कुठे वळवायचे जिथे आता हे लोक ठरवतील तिथे काय आयडिया नाही आपल्याला. कैसा है अभी हमका ऐसा किडनॅप हो गया अभी लेके जिधर जाएंगे उधर जाएंगे. अरे पाऊस आला गाईस खतरनाक विषय. बम बम बोले दिल के राज खोले. कडक विषय एक नंबर. जो आरामात चालवा का आपल्याकडे एकच ड्रायव्हर आहे. हे बी ड्रायव्हर दूसरा ड्रायव्हर. हा ये पीछे दीदी ड्रायव्हिंग शिकली का नाही. तुम्हारे हा में भी क्वेश्चन मार्क हा में नाही मेरी जान. आणि आपली एमजी फर्स्ट टाइम आले एवढ्या लॉंग रूट वर ना रिजू. हा महाबळेश्वर तर इकडेच आहे हो. आवाज मारला सायनवरून की महाबळेश्वरला आवाज जातो. एवढ्या जवळ आहे. कोकण म्हणजे लंबा का विषय. काहीच काय व्ह्यू आहे बाहेरचा यार एक नंबर. हे बघा हे सगळे गेले वरती सनरूफ मध्ये एन्जॉय करतात फुल वन साइड. एक नंबर व्ह्यू आहे वळणाचा. ऍक्च्युली आपण गावातून एक रूट घेतलाय जो की शॉर्टकट बोलू शकतो. पालीला बाहेर पडतो आणि तिथून मग पुढे जे काय असेल ते. मी पहिल्यांदाच चाललोय. मागे आपण रत्नागिरीला गेलो होतो तेवढंच. त्याच्यानंतर इल्ले परवा इल्ले. आता आपण 2 किलोमीटर आहेत पालीला बाहेर पडायला. बघूया पुढे पुढे कसं काय ते. मला पण तेवढं काही सांगता येत नाही तुम्हाला. जसं जसं होईल तसं तसं तुम्हाला दाखवेन. बाय द वे रूट बघा ना भाई लाल मातीचा एक नंबर यार खतरनाक. वाव हे असेच होते तुरळला. मला टेन्शन आलं की आपले वाव गाय गाय बघा गाय मस्त. पण आता 2 मिनिटात हायवेला कनेक्ट करू. वाव मस्त व्ह्यू आहे ना. आता सगळं कसं माहितीये का गाईज वाव 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 करतच जायचंय. हायवे आला बघा समोर. आता आपण आहोत पाली तालुक्यात रत्नागिरी मध्ये. वाजलेत बरोबर 2:45. आता आपण इथे जेवतोय आणि आपल्याला आता असंच जायचंय पुढे या साईडला इथून. आणि रूट काय होता
आणि रूट काय होता भाई साहेब एकदम बाप. आपल्या कोकणाचा तर नादच नाही भाई, खतरनाक विषय. या मित्रांनो जेवायला इथे कोळंबी थाळी ऑर्डर केलेली आहे आणि जिजूंनी चिकन शेजवान फ्राईड राईस, बाकी इधर बी सुरमई का विषय, कोळंबी. मम्मीला कोळंबी आवडते म्हणून. अयान कसं आहे? जोरात मला ऐकायला नाही. व्हेरी गुड. हा भात जो आहे ना गाईज एवढा नरम आहे ना, असं वाटतंय की आताच चुलीवरून किंवा आताच गॅसवरून उतरवलाय. जसा मी नरम नरम भात करतो बघ तसा, कारण मम्मीला मी घातलेला भात खूप आवडतो नरम नरम, तसाच हा भात आहे. त्यावेळेला मी काहीतरी वेगळं घेतलं, नाहीतर मी पण नेहमी सुरमई वगैरेच घेतो. बट कोलंबी आता मस्त कडक ऊन पडलेलं आहे एकदम. येताना सुरुवातीला आपल्याला पाऊस भेटला, आता मस्तपैकी ऊन आहे एकदम कडक. आपण आता येऊन पोचलोय लांजायला, पण मी लांजामध्ये आलोय तर हे एकदम कन्स्ट्रक्शन चालू आहे इथे, सगळीकडे बिल्डिंग्स वगैरे बनतो. एक थोडंसं सिटी टाईप वातावरण आहे इकडचं. लांजामधून कोण असतील तर आपल्याला कमेंट करून सांगा. वाव व्हॉट अ व्ह्यू गाईज, एक नंबर. आपण आता लांजाच्या पुढे आले आहोत आणि वाव यार व्ह्यू तर बघा एक नंबर, एकदम सचिंद्रनाथ, जबरदस्त. जीजू वन साइड गाडी चालवतात भाई साहब. जीजूंना हॅट्स ऑफ, जीजूंना इज्जत, बांधील की. दिल को सुकून देने वाला कोकण है भैया, एक नंबर, जाम भारी. एक थोडासा ब्रेक घेतलेला आहे, हॅपी घेतलेला आहे, कोणी माझा घेतलेला आहे, रेडबुल घेतलेला आहे, एनर्जी ड्रिंक. आयांची वन साइड मस्ती चालू आहे आणि समोर आहे ती लाल द परी. ओ ये गाईज आता आपण राजापूर सोडले आणि पणजी फक्त 150 किलोमीटर आहे भाई साहब, आणि कणकवली 44 के दिल में. इथून गोवा किती लांब आहे जीजू? क्या बोलते हो दोस्तों? जीजू जीजू तो तैयारी है रे. जीजू क्या एक पाव के उंगली पे तैयार है. वो पीछे हमारे मोहतरमा है बेटे, उनका भी तो क्या विषय. तुला आवडतो. मी तर बघितलं नाही, मला बघायचं आहे गोवा. अरे हा ते पण नाही बघितलं. आपण नाही बघितलं. काय आता काय, कारण आता जीजू पण सुट्टी काढून आलेले आहेत आणि आमची तर ऑलरेडी तुरळवर निघाला, सुट्टी संपली म्हणायची. आता आगे का कैसा है क्या करने का है वो देखते. कणकवली इथून 4 किलोमीटर है, कुछ सोचा है कि नहीं भैया? ये यहाँ से यूटर्न मारना है. अरे आता सगळं तेच सुरू होतं. काय कोई हमको बताओ ना, हमको भी आगे बताना पडता है. सो गाईज आम्ही डिस्कस केलं आणि त्याच्यानंतर भरपूर विचार पंच केलाय, काय करायचं कारण सगळ्यांची मतं लागतात. तर प्रत्येकाचं मतं घेतलेली आहेत, काय करायचं काय नाही. जिजूंच्या माइंड मध्ये होतच की आम्हाला घेऊन जायचं म्हणून, पण बाकी पण सगळा आराखडा बांधावा लागतो. त्यात मम्मी ताप घेऊन आली होती मुंबईवरून, तर ताप मी नाहीसा केलाय गावी. सकाळी प्रत्येक दिवशी उठून विचारत होता नाही ताप, म्हटलं ठीक आहे, ठरलंय आपलं. आईच्या गावात अवघ्या 4 किलोमीटरच्या आधी प्लॅन झालाय गाई, आणि आपण आता चाललोय गोवा. आणि कोकण टू गोवा हा आपला वेगळा प्रवास मी करेन, रिटर्नचा प्रवास. पण आता प्लॅन झालाय गोव्याला जायचा. अरे 100% तुमच्यामुळे आम्हाला आज गोवा बघायला मिळणार आहे. आणि आम्ही सगळ्यांनी कधीच गोवा पाहिला नाही. आणि जीजू त्यापूर्वी पण जाऊन म्हणजे आले, तर जीजूच आम्हाला म्हणजे विचारच केला नव्हता की आपण इथून खरंच गोव्याला जातोय. हो, आयान झोपलाय, आपला आराम करतोय तो. आपण आता कणकवलीला पोहोचू. वाव यार, पहिल्यांदाच इथे आलोय. कणकवली 2 किलोमीटर नंतर मग पणजी चालू होईल ना, कुडाळ. हा म्हणजे ते सगळं अजून तळ कोकण ना आलोय आपण, तळ कोकणात आलोय आपण. खूप भारी वाटतंय. याही बताओ दोस्तों, क्या ही फिलिंग. आणि व्ह्यू काय मिळतात यार, व्ह्यू म्हणजे पैसा वसूल व्ह्यूज आहे, तोड नाही. आणि त्यातून आपली लाल परी येताना म्हणजे ते वेगळंच सुख आहे बघण्यासाठी. नारळाची झाडं वगैरे भाई साहेब एकदम यप्पा यप्पा चल पप्पा सगळे मिळून मारू गप्पा ग बाई, मारू गप्पा. 6:30 झालेले आहे संध्याकाळचे आणि आपण आता गोवा राज्यामध्ये एंटर केलेला आहे. म्हणजे आम्हाला विश्वास बसत नाही की आम्ही गोव्यामध्ये आलो, कारण फर्स्ट टाइम आलो ना. सो एक्साइटमेंट खूप जास्त आहे, मस्त वाटतंय.
व्ह्यूज बघितलेत ना, एकूणच वातावरण खतरनाक, अगदी माझ्या डोक्यात काय मनात सगळीकडेच म्हणजे सेट झाले रहते आणि और क्या क्या देखने मिलने वाला है आगे के 2 दिन में पता नहीं चल रहा है, लेकिन वो गोवा का वेगळा वाइब रहता है गाइस। हा गोवा राज्यातला एक आंतरराष्ट्रीय एअरपोर्टचा रूट आहे हा, मोपा म्हणून नवीन बनलाय। सो जीजूंनी आम्हाला सांगितलं म्हणून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतोय। कुछ गलत हो गया हो तो भूल चूक माफ कर देना। आता आपण आलो एक टी ब्रेक घेण्यासाठी आणि पोहोचायला अजून आपल्याला 40 मिनिटं आहेत, पाऊण तास आहे। तर एक टी ब्रेक आपल्या काकांचं एक छोटंसं शॉप आहे असं इथे, ओम साईराम सातेरीचं कॉर्नर आहे, टी आणि काय स्नॅक्स। इथे आलात तुम्ही तर नक्की आहे, बोर्ड दिसेल तुम्हाला म्हापसा, बांबोळी, परत वास्कोचं। सो इकडे आलात ना तर नक्की इकडे भेट द्या। हे बघा त्यांचं हँडिकॅपचं हे शॉप आहे पूर्ण आणि इकडे तुम्हाला पकोडा, वडापाव, मिरची, समोसा, रोज ऑमलेट वगैरे सगळं मिळेल इकडे तुम्हाला, इकडे नक्की या। आणि वातावरण काय सही झालंय यार, एक नंबर वातावरण झालंय। काही मी खरं बोलू काय पहिल्यांदाच आलोय गोवा राज्यामध्ये। रत्नागिरीच्या पुढे अजून तरी नव्हतो आलो, पण आता डायरेक्ट गोवाच गाठलेला आहे भाई साहेब, आड झोड एकदम मस्त। गरम गरम चहा आलेला आहे, कसा आहे चहा? चला निघालो आता मस्तपैकी गरम गरम चहा पिऊन। त्या काकींनी मस्तपैकी दुधाचा चहा बनवला भाई, स्पेशल चहा। तर काकांच्या स्टॉल वर गेला चुकून माकून तर नक्की काकांना सपोर्ट करा, मी तर केलाय, तुम्ही पण करा। जीजू किती वेळ आता आपल्याला? 38 मिनिट्स आहे तयार मम्मी गोवा फिरायला। हो रेडी आहे, काहीच प्लॅन नव्हता आणि हे इकडे सडन प्लॅन झाला। ऍक्च्युली ते आपल्या जसं मागे एक ब्लॉग होता आपला पालघरचा, तसं बघून जिजूंना ते ब्लॉग बघून हे झालं की अरे आपण बी निकलले ते, तर आपण अलिबागला गेलो। तसं आता कोकणात यायचं म्हणून आपला ब्लॉग टाकला तर जिजूंना अरे आपण बी निकलले, तर निकलने काही के चक्कर में गोवा आ गए भैया। अरे पण एक गोष्ट आहे की आपल्याकडे कपडे पण नाहीयेत आणि गोवाचं हे असं काय प्लॅनिंग पण नव्हतं, त्याच्यामुळे प्लॅनिंग वाईज कपडे वगैरे सगळ्या गोष्टी केल्या जातात, तर मग ते कपडे पण नाहीयेत। आता गोव्याला जाऊन गोव्यासारखं राहिलं पाहिजे, कोकणात असताना कोकणासारखं राहिलं। सगळे पंजाबी ड्रेस आणि जीन्स घेऊन आले, सगळे पंजाबी ड्रेस आणि जीन्स वर आले। उधर जाके देखते कैसा क्या होता है, कुछ ना कुछ जुगाड़ करना, कुछ ना कुछ जुगाड़। गोवा वाले लगने चाहिए ना, 2 दिन रहेंगे तो। चला जाऊया आता, अर्ध्या तासावर आपलं जे हॉटेल आहे ते आहे गाईज। गोव्याची वाईब आली मस्त, एक नंबर खरंच। वा, म्हणजे गोव्यामध्येच आपण। गाईज इथे आमची आवडती आईस्क्रीम मिळते, म्हणजे जी रत्नागिरीला खाल्ली होती ना अरुण आईस्क्रीम, त्याच्यानंतर बाई कुठेच नाही भेटली। काय मीरा रोडला वगैरे सगळीकडे शोधली, कुठेच नाही मिळाली। आता अचानक आमचं लक्ष गेलं की इथे भेटते, जरा टेस्ट तर करूया, म्हणजे रत्नागिरीची आठवण ताजा होईंगी। ही बघा ही अरुण आईस्क्रीम, टेस्ट करा म्हणजे कधीतरी। आता आम्ही करतो, बट चालू आहे की बंद आहे? अबे यार पोपट होई गई, अरे यार गाईज पोपट झाला आमच्या गावात रेशी नाहीये। इथे आतमध्ये गेलो तर सगळं संपलं होतं, चांगली असते काय ती? अरे मस्त असते। गाईज फायनली आपण बागा बीच जवळ आलेलो आहोत, म्हणजे थोडंफार एक 5-1 मिनिटाचा डिस्टन्स आहे आणि इथून मेन स्ट्रीट चालू होते असं दीदी मला बोलते आणि ते दिसतंय पण मला। वाव, आता आपण आलोय टिटोज लेन मध्ये, जी इकडची सगळ्यात फेमस लेन आहे, म्हणजे मस्त एक नंबर भारी वाटतं रे, मस्त सगळं झगामगा आणि सगळीकडे बघा एक नंबर। बघा ना नुसती गर्दी रे, पुढे तर बघा भरलंय नुसतं। आणि कुठे आलो आपण? अरे बापरे बघा गोव्याला, तुझ्या गोव्याला। भाई साहेब जसं काय 31st आहे असं क्राऊड होता बाहेर तिथे मागे। मी तर टाइम लॅप्स लावला होता म्हणून ते तुम्हाला सांगता नाही आलं, पण जशी जत्रा भरते नाही का 31st ला, तसेच पब्लिक आरामात चिल मध्ये उभे आहेत भाई। खतरनाक यार गोवा एक नंबर, पण थोड़ा भीती पण वाटते, भीतीदायक वातावरण पण वाटतंय। हो जीजू के लिए डेली का हो गया ऐसा नहीं क्या, हमका ऐसा नवीन है, हम सादी बोळी माणसं है, हो थोड़ा डर लगता है। मम्मी तो बायगे करते नुसती मागे बसून, बायगे अमित कुठे आणलास, बायगे कुठे आणलास कुठे, क्योंकि हमारी कोकण की चेड़ू एकदम सादी बोळी है।
कोकणातून डायरेक्ट कोकण की माणसं साधी बोळी काळीज में भरते नारळाची शाळी ऐसा कुछ तो है गाईज. खतरनाक डेंजर विषय. एवढासा पॅच आता गेला तरी पण किती वाटतं. एक नंबर. वरून पाऊस पडतोय. कोणसे लेवल की वाईब आहे. लाईटी पण नाही ना. हे डरावनी वाईब आहे दोस्तो. फायनली आपण पोहोचलेलो आहोत गाईज हॉटेल वरती. आता तर रात्र आहे पण दिवसा तुम्हाला दाखवेन मी नक्कीच. आणि आता काय प्लॅन ठरतो. आता तर जेवायचाच प्लॅन आहे पण पुढे काय काय बघूया. आणि पाऊस पण पडतोय यार. होय होय खतरनाक वाईब आहे. एक नंबर. अरे स्विमिंग पूल वाट बघतोय. वाईब तो देखो मेरी दिलवा. इथेच आपला एक्स्ट्रा बेड आहे. मस्त आहे ना. एक नंबर खच्ची जबरदस्त. अयान कुठे आली चिकलू तू. कीज घ्या ना त्यांच्यावर. आणि बिस्लरी पाणी ठेवलं. आम्ही फायनली पोहोचलो एका हॉटेलमध्ये. त्या हॉटेलचं नाव आहे माय फ्लॉवर बीच रिसॉर्ट म्हणून. आणि इकडे मस्त पैकी रूम आहे. स्पाइस रूम आहे. आणि आता तुम्हाला थोडक्यात टूर देतो. हा संपूर्ण हॉल आहे आणि दरवाजातून सरळ आतमध्ये आल्यावर इथे मिरर आहे. मिरर नंतर मग हे 2 चेअर्स आहेत इकडे या साईडला आणि त्या साईडला. आणि तिकडे पण 2 चेअर्स आहेत. समोर फ्रीज आहे. चहा वगैरे बनवायचा असेल चहा कॉफी तर ते आहे. हा बेड आहे संपूर्ण. याच्यामध्ये जवळजवळ 3 जण झोपतील आरामात. इथे पण एक सिंगल बेड दिलेला आहे. ते वॉर्डरोब आहे. आणि टीव्ही वगैरे पण आहे. वायफाय वगैरे पण आहे. एसी आहे. आणि हा जो व्ह्यू आहे तो उद्या तुम्हाला दाखवतो सकाळी. तुरळ पासून जवळजवळ 5 ते 6 तासाचं अंतर कापून आम्ही पोहोचलोय गोव्यामध्ये बागा बीच जवळ. आणि आता फॅमिली सोबत मस्त डिनर करणार आहे रात्रीचा. आई 6 म्युझिक ऐकली ना चालू व्हिडिओ मध्ये की मला जो दडपण येत. काय पण बोला जिजूंमुळे आम्हाला ही वाईब अनुभवायला मिळाली. पूर्ण चिल वातावरण होतं. लोक ढिगभर काम करून 2 दिवसासाठी मस्त पैकी फ्रेश व्हायला येतात. नुसता झगामागाने माझ्याकडे बघा अशी वाईब पूर्ण बीच वर होतं. आणि पावसाने काय थैमानच होतं. आता रातच्याला जेवण देतोय का नाही वसाडा तो पण नाही माहिती. सुरुवात पण छोटं मोठं काहीतरी मागवलं होतं. फ्रेंच फ्राईज वगैरे. परत मॉकटेल का कॉकटेल म्हणता होता तुमच्या भाषेत काय माहित नाही. फायनली म्युझिक बंद झालं. बाय कान बदरी झाले माझे नुसते. आणि माझ्या सगळ्या फॅमिलीचे माझ्या. आणि आता इथे चिकन लॉलीपॉप आलेला आहे. इकडे चिकन लॉलीपॉप आलेला आहे. गोव्याला लाईफ मध्ये पहिल्यांदा आलोय बाई. अलगसा लग रहा है. एकदम थायलंड वाला फिलिंग आ रहा है. म्हणजे ते एक गल्ली आहे टोटा काय टिटोज लेन म्हणून एक आहे. तर ती एकदम थायलंड वालीच फिलिंग येते. म्हणजे थायलंड बी असं बघितलेलं आहे टीव्ही वरती. फोटोज व्हिडिओ रील मध्ये बघितलेलं आहे. वैसाही वाईब आ रहा है बाय. फॉरेनर बिरेनर ओ या ओ. आणि आपले इंडियन्स जाऊन तिच्यासोबत फोटो काढतात. नाही तर काय मेलीच हो. सगळ्यांचं जवळ जेवून झालेलं आहे. आई जेवलीस काय. एकदम पोट भरून मस्त जेवण. आयान मम्मम झालं. एवढं दिसत नाही. ओके.